अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून वाद वाढला आहे. रोहित पवार यांनी चौकशीवर प्रश्न उपस्थित केले. उड्डाण नोंदी, डीजीसीएची भूमिका आणि सीआयडी तपासाबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. नेमकं काय म्हणाले पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी चौकशी प्रक्रियेवर संशय व्यक्त केलाय. रोहित पवार यांनी विचारलं की मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी व्हावी म्हणून चौकशी जाणून बुजून लांबवली जाते का? संबंधित विमानाच्या एकूण 5000 तासांच्या उड्डाण नोंदींपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्ड VSR कडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उर्वरित सुमारे 3000 तासांचा रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसेच लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवले जात असेल तर याचा अर्थ काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. रोहित पवार यांनी पुढे म्हटलंय की गुन्हेगारी अँगलने चौकशी करत असलेल्या सीआयडीला संबंधित कंपनीचा मालक भारतात आला असल्याची माहिती डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच डीजीसीएने देणे आवश्यक नव्हते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारने अधिक गांभीर्य दाखवावे अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.